यष्टी रक्षण करण्यासाठी आपण पाहतोय लिजन क्रिकेटर श्याम पाटील, ज्याने खरं तर हँडिकॅप क्रिकेट संघ भारतात त्याचं सुद्धा नेतृत्व केलेलं आहे, प्रतिनिधित्व केलेलं आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी भावेश, पहिला चेंडू आणि बॅक टू द बॉलर, सरळ बॅटने खेळलेला, सरळ गोलंदाजीने कुठल्या प्रकारे धाव नाहीये. प्रकाश सुमडा आणि अमन शेख अशी ही टीम 94 संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय भावेश पागी आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि थांबतोय. पंच डेड बॉलचा इशारा करतायत. यष्टी रक्षक श्याम थोडा यष्टी पासून दूर, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. यार मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाते सरळ लॉंग ऑन कडे. वाईट ऑफ लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक झेपवते तोपर्यंत संधी मिळते प्रकाशला आपलं खातं उघडण्याची, डावाचा शुभारंभ करण्याची सुरुवात झालेली आहे. धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. अम्मान एक कम्प्लीट टेक्निक बॅट्समन आहे. टेक्निक फटके त्याच्याकडनं खास करून बघायला मिळतात. क्लास क्रिकेट तो जास्त प्रमाणात खेळतो. 22 याला माझा स्ट्रेट हिट, सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका अमानने खेळला आणि 4 धावा वसूल केल्या. धावसंख्या झालेली 5. फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जाईल तो म्हणजे लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. यस, आता मात्र A1 जोडी पूर्ण झालेली आहे. प्रमोद देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. 09 शिव प्रतिष्ठानचे सर्वे सर्व वेलकम. भावेश फुल टॉस, स्प्रिकच्या अंदाजे फटका खेळलेला आणि चेंडू सरळ निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर आणि प्रकाश तुंबड्याच्या बॅटमधून येतोय चौकार. डाव्या एस्टीवरला फुल टॉस चेंडू होता आणि फारसा ताकदीचा वापर करावा लागला नाही, फक्त दिशा द्यावी लागली. 4 धावा. धावसंख्येला मात्र वेग येतोय. डबल फिगर मध्ये पोहोचते 10. चांगली सुरुवात आहे टीम 94 कामन संघाची. कारण अम्माने एक चौकार लगावला, त्यानंतर प्रकाशने सुद्धा एक चौकार लगावला. पॉझिटिव्हरित्या खेळत आहेत. पुन्हा एक फुल टॉस, चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी मात्र सहज सोपा सुंदर झेल घेतला जातोय मिड विकेटला आणि प्रकाश याची खेळी संपुष्टात. लोअर फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉसवर तुम्ही जेव्हा फटका खेळता तुम्हाला ताकदीचा वापर तुम्ही जास्त करायला हवा आणि तुम्ही जेव्हा मिड विकेट किंवा लॉंग ऑन तुम्हाला क्लिअर करायचं असेल, कारण ह्या सीमारेखा असे असतात, मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, ह्या जास्त लांबीच्या सीमारेखा असतात. त्या ठिकाणी क्लिअर करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त ताकदीचा वापर जर केला तर तुम्हाला जास्त धावा मिळू शकतात. ते बघायला मिळालं नाही. थोडंसं डबल माइंडमध्ये खेळण्याचा प्रयत्न प्रकाशने केला आणि मात्र एक वाईडिश मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला गेला आणि पहिलं यश भावेश आपल्या संघाला मिळवून देतोय. प्रकाश तुमला बाद होतोय, एप्पी बाद होतोय आणि आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी मोस्ट एक्सपिरियन्स संघातील सर्वात अनुभवी खेळाडू अकबर शेख, मास्टर माइंड ज्याला संबोधलं जातं,
षटक समाप्त झाले. पहिलं षटक जर बघितलं संमिश्र षटक, कारण षटकामध्ये धावा आल्या 10, मात्र एक फलंदाज शेवटच्या चेंडूवर बाद झाला. आता दुसरं षटक गोलंदाज येतोय रुपेश मोर. रुपेश मोरे याला फुलटॉस. झेल होणार नाही कारण जवळपास चेंडूवर पोहोचू शकला नाहीये, कारण वाईट ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता. एक धाव मात्र मिळेल अमानला. एका धावेने धावसंख्या झाली 11. एक काळ असा असायचा की अजिंक्य जुचंद्रमध्ये फार मोठी नावं असायची, खास करून प्रामुख्याने मी उल्लेख करेन रवी पाटील असेल, सारंग असेल, आविष्कार असेल अशी. आता मात्र हा युवा संघ आहे, फक्त मार्गदर्शन करण्यासाठी श्याम एसटीच्या पाठीमागे आहे. अजिंक्य जुचंद्र संघाला 6 धावांची आधुनिक पेनल्टी ठरवण्यात आलेली आहे, कारण टी शर्ट एक समान नाही. त्याचबरोबर 12th मॅन आपला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपलब्ध नाहीये. फुल टॉस. चेंडू मात्र स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, उलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र यश आलं नाहीये. खरं तर अशा चेंडूवर तुम्ही जास्त धावा वसूल करायला हव्यात. अकबर शेख ची कॅप बघितल्यानंतर गावस्कर, सुनील गावस्कर यांची आठवण झाली. शॉर्ट चेंडू होता, चेंडू जाईल लॉंग स्टॉप, सीमापार चौकार. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. थोडासा शॉर्ट बॉल होता, थोडासा शॉर्ट होता चेंडू. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि स्वेल चेंडू बेधुंदाप्रमाणे निघून गेला. तो लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे 5 धावा मिळत आहेत वाईटच्या रूपाने. आता मात्र धावसंख्येला वेग येते. धावसंख्या झाली 16. वागरालपाडा आणि समीर दत्ताळी जुचंद्र दोन्ही संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आणि टॉस साठी तयार राहायचं आहे. दोन्ही कॅप्टनना ऑफिशियल कॉल. चांगली सुरुवात आहे, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 5 षटकांची मॅच आहे. धावसंख्या झालेली 16. गोलंदाजी पुन्हा रुपेश मोरे मार्गस्थ होईल. रुपेश स्लोवर 1 फुल टॉस. काय फटका गेला, ऑन द चॅनल फटका खेळलेला आणि चेंडू सरळ जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. अकबर शेखच्या बॅटमॅन चौकार बघायला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका खेळला गेला. पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा फटका खेळलेला आहे. गॅप मधून फटका गेला आहे, मात्र जवळपास क्षेत्ररक्षक ठिकाणी येते. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेला आता माझा धावसंख्या वाढतोय. धावसंख्या झाली 21. दुसरं षटक हे मार्गस्थ एक चांगली धावसंख्या आहे, पण हे विसरून चालणार आहे की हे मैदान जे आहे क्रिकेटसाठी पोषक वातावरण, लख सूर्यप्रकाश आहे. शॉर्ट बॉल कंट्रोल पुल शॉट बघायला मिळाला. डीप मिडॉनला चेंडू जायला आणि एकच धाव. खरं तर अशा प्रकारच्या चेंडूला तुम्ही चांगल्या प्रकारे पुल शॉट खेळला तर धावा जास्त मिळू शकतात, पण तो चेंडू थोडासा अनपेक्षित बाउन्स झाला होता. भले शॉर्ट बॉल होता.
रुपेश पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडा शॉर्ट चेंडू अगोदर खेळण्याचा प्रयत्न केला अकबरने, त्यामुळे कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाहीये. षटक समाप्त झालेले, 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 1/22 अशी धावसंख्या टीम 94 कामन संघाची. टीम 94 कामन संघ कॅप्टनने टॉस जिंकला. 2 षटकांसाठी तब्बल 9 मिनिटाची वेळ घेतलेली आहे, म्हणजे अगदी वेळेत 2 षटके पूर्ण केलेले आहेत. हे डिसिप्लिन ठेवणं फार गरजेचं आहे. खरं तर पहा, मोठ्या ज्या स्पर्धा असतात, आंतरराष्ट्रीय खेळ असेल, IPL असेल, 4 मिनिटाची वेळ दिली जाते. 4 मिनिटात षटक पूर्ण होतं. गेले 2 दिवस खूप चांगलं दर्जेदार समालोचन आपल्यापर्यंत निशांत पाटील यांच्या माध्यमातून आपण ऐकलात. आज सुद्धा आणि उद्या सुद्धा अगदी शेवटचा चेंडू पडेपर्यंत त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. एक युवा आणि प्रतिभावान समालोचक, अधिक कमी वेळात खरं तर त्यांनी उंच भरारी घेतलेली आहे. समित दत्ताळी, जुचंद्र तसेच वाघरालपाडा संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. यस, आपलं हार्दिक स्वागत आणि आपल्यासाठी 9 वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. आणि आपण लिस्ट सुद्धा घेऊन जायची आहे. जी लिस्ट आहे त्यामध्ये 15 प्लेयर्सवर आपण मार्किंग करायचं आहे आणि लिस्ट आम्हाला परत द्यायची आहे. भावेश कंटिन्यू आहे. फटका खेळल्या चेंडू सरळ जाते, तो म्हणजे स्ट्रेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये, तोपर्यंत अमानला 1 धाव मिळेल. धावसंख्या झाले 23. अमानने खरं तर पहिल्या चेंडूवर चौकार लागवला होता. मी सांगितलं होतं की अमान क्लास क्रिकेट जास्त खेळतोय, त्यानंतर अगदी तो एकेरी धावा घेतोय. वेलकम, आमचे सन्माननीय काशीनाथजी देवलीकर यांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, आणि त्यापेक्षा जर बघितलं आपण तर नाट्य दिग्दर्शक म्हणजे ख्याती आहे प्रवेशजी देवळीकर यांची पिताश्री. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. काशीनाथजी देवळीकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असले किंवा मान्यवर कक्षामध्ये असले की आमचा सुद्धा उत्साह वाढतो. भावेश राईट आर्म स्वीप करण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा मात्र यश आलेलं नाहीये. चेंडू हा डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेरून जातोय. पंतांचा इशारा, वाईट बॉल. दोन 2003ला 20 क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून इम्प्रोव्हायझेशन खूप वाढलेलं आहे. सातत्याने बरेचसे बॅटर इम्प्रोव्हाइज फटके खेळताना दिसत आहेत. क्रिकेट इतकं धावतं झालेलं आहे की आज जणू एखादं काही बॅटर रिव्हर्स अटॅम्प अशा प्रकारे खेळतात की वाटतच नाही की रिव्हर्स फटका खेळलेला आहे. खास करून दीपक मडवीचा उल्लेख करावा लागेल. दीपक मडवी ज्या अंदाजाने रिव्हर्स फटके खेळतोय, स्विच हिट खेळतोय, वाटतच नाही की तो राईटी आहे. पंच काय इशारा करतायत, रिव्ह्यू घेतलेला आहे. आय थिंक बॉलरचं किंवा फिल्डरचं म्हणणं आहे की पॅनला ब्रश करून गेलं आहे, त्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत. तिसरे पंच पाहतील या ठिकाणी, कारण अगदी डाव्या यष्टीच्या बाहेर चढून निघून गेला होता म्हणून तो इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. इट्स अ रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे. पंचांचा रिव्ह्यू होता. येस येस, पंचांचा रिव्ह्यू होता डेफिनेटली. त्यामुळे रिव्ह्यू असणार आहे. पंचांनी हा रिव्ह्यू घेतला होता. वेळेसंदर्भात पहिली 2 षटके अगदी बरोबर 9 मिनिटात पूर्ण झाली होती.
खरं तर आज आमचं मॅच उशिरा सुरू झालेली आहे, शेड्यूल आमचं उशिरा सुरू झालेलं आहे. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. तुम्ही जर सहकार्य केला तर जास्तीत जास्त षटकांची मॅच खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल. पुन्हा एकदा भावेश मार्गस्थ होईल. यावेळेला आता फाईन स्वीपचा फटका बघायला मिळाला. फाईन ग्लास केला होता, डीप फाईन लेग सीमापार चौकार. जी अपेक्षा अकबरने केली होती तो चेंडू बघायला मिळाला. डाव्या एष्टीवरला हा फुल टच चेंडू होता आणि फक्त दिशा दिली चेंडूला हलक्या हातानं. डीप फाईन लेग सीमापार चौकार. भावेश पुन्हा एकदा स्वीप केलेला आहे. हा चेंडू सुद्धा जाईल सीमापार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. बत्तीस धावा झालेल्या आहेत. 32. ऑन साईडचा स्ट्रॉंग प्लेअर अकबर आहे खरं तर, पण आज त्याच्या खेळीकडे जर बघितलं आज जास्तीत जास्त इम्प्रोवाइज फटके खेळताना दिसतोय, फाईन खेळताना दिसतोय. महागडा ठरतोय या षटकामध्ये. आपण पाहतोय भावेश पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. कम्प्लिटली बीट, पूर्णपणे बीट झालेला आहे, पूर्णपणे चकित झालेला आहे. सिटेड बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी गुडघा आपला खाली टेकून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 32. फुल टॉस. मात्र ज्या ठिकाणी खेळायचो त्या ठिकाणी जात नाही, चेंडू सरळ जाते तो शॉर्ट फाईन लेग कडे. तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी मिळाली. धावसंख्या पोहोचते ती 33. नेल्सन 33. यस, परशुराम रायकर यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अमान शेख एक चौकारांशी खेळतोय आपला वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. याला मात्र चांगला फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमारेषेकडे जाईल. चौकार. (37) 37 धावा झाल्यात. यस, खूप चांगलं डिसिप्लिन या ठिकाणी अजिंक्य जुचंद्र संघाच्या माध्यमातून. कारण पाहतोय आपण ही षटके टाकण्यासाठी डिसिप्लिन आहे. 3 षटके 16 मिनिटात पूर्ण केलेले आहेत, म्हणजे 4 मिनिटांमध्ये 1 षटक पूर्ण केले. आणि हीच डिसिप्लिन प्रत्येक संघाने ठेवणं फार गरजेचं आहे. यस, आता फक्त 4 मिनिटात आपण षटक पूर्ण करायचं आहे. कारण 3 षटकासाठी कितीची वेळ घेतलेली आहे? 16 मिनिटं वेळ घेतलेली आहे. ठीक आहे, कारण एक रिव्ह्यू त्यामध्ये झालेला होता. पण 4 मिनिटात आपण षटक, कारण एखादा मिनिट जर रिव्ह्यू असेल तर आपण एखादा मिनिट ग्रेस देऊ शकतो संघाला. अक्षय कोल्हा बॅटिंगसाठी आलेला आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमा पार. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार. (41) 2/41. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्वैर चेंडू होता, दिशाहीन चेंडू होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. डाव्या एष्टीच्या बाहेरून हा चेंडू निघून गेला. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 42. 42 43. कारण एक धाव घेतली होती. 1+1 43 धाव होत आहेत. 43.
रवी यावेळेला मात्र चेंडू जाते सरळ शॉर्ट फाईन निघला. या षटकात थोडंसं स्वेर मारा भले बघायला मिळालेला आहे, पण तो पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक करताना दिसतोय रवी ढगला. कारण पहिल्या चेंडूवर विकेट्स मिळाली होती, त्यानंतर एक चौकार आला. रवी राईट आर्म याला ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. प्रेशर दबाव टाकला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 45. अजिंक्य धुचंद्र विरुद्ध टीम 94 कामन या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय टीम 94 कामन संघाचा आता तरी योग्य वाटतोय. रवी यावेळेला चेंडू हवेत होता, झेल सुटला आणि चेंडू सरळ निघून जातोय डीप फाईन लेग सीमा पार चौकार. नॉट अ व्हेरी गुड स्ट्रोक. चांगला फटका म्हणता येणार नाही, परंतु धावा मिळणं हे गरजेचं आहे. धावा 4 मिळत आहेत. प्रयत्न केला होता कारण शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, यश आलं नाही. चेंडू सरळ कारण आउटफील्ड फास्ट आहे. आपण जर यष्टीरक्षकाच्या मागे बघितलं फास्ट आउटफील्ड आहे. सरळ चेंडू डीप फायनल सीमापार गेला होता. धावसंख्या वेगाने वाढते 49. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. इट्स अ डॉट बॉल. षटक समाप्त झालेला आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49. चांगली धावसंख्या आहे. 12.25 ही सरासरी आहे. तब्बल 22 मिनिटाची वेळ आहे. पंचांच्या माहितीसाठी 22 मिनिटाची वेळ घेतलेली आहे 4 षटकांसाठी. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये जास्तीत तैनात करावा लागेल. किमान 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावे लागेल. जास्तीत जास्त तुम्ही किती करू शकता, पण 4 कमीत कमी 4 तुम्हाला तैनात करावे लागतील. कारण जास्तीत जास्त तुम्हाला कितीही करता येतील. नो लिमिट. पण किमान 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये असतील. वेळ संदर्भात सहकार्य करा, अन्यथा अशा प्रकारची पेनल्टी तुम्हाला सामना करावा लागेल. पेनल्टीचा 4 क्षेत्ररक्षक येत आहेत, त्यामध्ये एक क्षेत्ररक्षकांमध्ये शॉट कव्हरला येतोय. फुल टॉस खराब चेंडू. पंचांचा काही इशारा दे भाऊ आहे. 6 धावा तर आलेले आहेत. यस तीच अपेक्षा खरं तर आम्ही करत होतो. पंचांचा काही इशारा होते कारण हाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे, पंचांनी घेतलेला आहे. येस पंचांसाठी रिव्ह्यू आहे. 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. डाव्या शिवरला हा फुलटा चेंडू होता, सरळ फेकून दिला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. पण मात्र पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. वेदर इट इज अ फुल टॉस और इट्स अ बीमर. इट्स अ बीमर, नो बॉल. त्यामुळे 7 धावा मिळतील या चेंडूवर. त्यामुळे 50 चा आकडा सुद्धा पार होतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. 56 धावा झाल्या आहेत, अब तक 56. आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. पण एक चांगला फटका चेंडू हवेत आहे, मात्र झेल होणार नाहीये कारण 2 क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू पडतोय जवळपास पॉइंटला. 3री धाव ओव्हरथ्रो होतोय. 3री धावी पूर्ण होईल. 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 59.
याला मात्र डिफेन्स खेळलाय, डिफेन्सरित्या फटका खेळला. हेच फार महत्त्वाचं. चांगल्या फलंदाजी खूण आहे. क्रिकेट म्हणजे काहीतरी एक चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा, त्याच्यावर एकेरी किंवा दुहेरी धाव घ्या, लाईफलाईनचा वापर करा आणि खराब चेंडूचा तुम्ही समाचार घ्या, सीमारेषेचा रस्ता दाखवा. यावेळेला मात्र फटका खेळला होता मिड विकेटला, क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार जातोय, 4 धावा. 63 धावा. समीर दत्ताळे, जुचंद्र आणि वागरालपाडा दोन्ही कॅप्टनने टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लास्ट ऑफिशियल कॉल. फुल टॉस. सरळ चेंडूला फेकून दिलं जात आहे. चेंडू सरळ स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर षटकार. कॅल्क्युलेटेड सिक्सर. अम्मान शेख इज ऑन फायर. आता पण त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावलेला आहे. यावेळेला मात्र कमबॅक करताना गोलंदाजाला पाहतोय आपण ध्रुव मात्रेला. डॉट बॉल जातोय. धावसंख्या मात्र खूप चांगली धावसंख्या आहे, कारण पाहतोय आपण तब्बल 69 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एक चांगला फटका सरळ जाते तो म्हणजे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकेल आणि फलंदाज धावबाद. दोन्ही कॅप्टननी यायचे टॉस बॉक्स मध्ये. समित दत्ताळे जुचंद्र संघाचे कॅप्टन आलेले आहेत. वागरापाडा संघ कॅप्टन, या दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. सर पेनल्टी साराना पेनल्टी 77 टार्गेट. यस, पेनल्टी 6 धावांची पेनल्टी असणार आहे. त्यामुळे टोटल धावसंख्या जी असेल 76 आणि 77 इज टार्गेट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 4 षटकामध्ये 77 धावसंख्येचा पाठलाग अजिंक्य जुचंद्र संघाला करायचा आहे, कारण यापूर्वी एका षटकाची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. आम्हाला काय माहिती कोणी केलं काय ते आम्हाला दिले तिकून सर. परशुराम रायकर टॉर्चर होण्यासाठी आणि नरेश देवलीकर सर. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय. दत्ताले स्पोर्ट्स जुचंद्र आणि आराध्य 11 वागरालपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचे टॉस करण्यासाठी. परशुराम रायकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय या आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आजच्या दिवसातील दुसरा सामना आराध्य 11 वागरालपाडा आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्र परशुरामजी रायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला A1 जोडी आणि एका बाजूला 09 असे नाणं आहे. आणि परशुरामजी रायकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. कॉइन स्पिन करायचंय. A1 जोडी असं कॉल आहे आणि 09 आलेला आहे. राज देवलेकर यांच्या माध्यमातून मिळालेले कोल्ड्रिंक्स आपण टॉस विजेत्या टीमच्या कॅप्टनला द्यायचं आहे, अर्थातच भावेश याला द्यायचं आहे. भावेश, टॉस जिंकलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुमचा संघ खेळतोय. खऱ्या अर्थानं डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. पाय विभागामध्ये तुमचा संघ नेहमी येत असतो. खऱ्या अर्थाने इथे जर पाहिलं तरी मागील काही 2 दिवसामध्ये खूप खेळ पाहायला मिळाला. आज तुमचा संघ खेळतोय, एकंदरीत ते आयोजन नियोजन कसं वाटतं? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि पायाचं आयोजन खूपच चांगलं असते. चॅम्पियन क्रिकेट संघामध्ये पाहिलं तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र यंदाच्या हंगामामध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेमध्ये काही बदल तुमच्या संघामध्ये पाहायला मिळतील का?
बदल काय नाही, आमच्याकडे थोडंसं ग्राउंडचा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस करायला भेटत नाही. तर भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी वाघरालपाडा संघाचा कॅप्टन आहे, इथे बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. खूप चांगल्या पद्धतीने वाघरालपाडा संघ फॉर्मात देखील आहे. या मॅचमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि आयोजन नियोजन कसं वाटतं? आयोजन तर बहुत खूप चांगलं आहे आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असतो आमचा. तुमच्या टीमला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र समित यांच्या संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि आराध्य 11 वाघरालपाडा या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. हॅलो. तर एक विशाल लक्ष्य आहे, आपण पाहतोय 77 धावांचं लक्ष्य आहे. विशाल लक्ष्य फार मोठं आव्हान आहे, पण तो कॉम्युनिटीचं आव्हान नेहमी ज्यांनी स्वीकारलेलं आणि अगदी यशस्वीरित्या पार केलेलं आहे ते म्हणजे आमचे सहकारी समालोचक, युवा आणि प्रतिभावान समालोचक मॅन फ्रॉम पाई निशान पाटील सज्ज होत आहेत समालोचन करण्यासाठी. धन्यवाद. आजच्या दिवसामध्ये डॉक्टर गवळी सरांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये देखील. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. 09 शिव प्रतिष्ठान एवन जोडी प्रेझेंट शूर मराठा पाये आणि कानाई स्पोर्ट पाये बी आयोजित श्री कानाई माता चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या विरोधात टीम 94 कामन. या दोन संघांमध्ये सामना सुरू आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 70 धावा आणि 71 धावांचं टार्गेट होतं, परंतु 6 धावांची पॅनल्टी आणि त्यामुळे 77 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघासमोर ठेवलेलं आहे. 2 फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. एका बाजूला रवी डवला आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर ऋतिक म्हात्रे हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. चला लगेच सामन्याला आपण सुरुवात करतोय. 5 षटकांचा सामना आहे. सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेची आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅचमध्ये भरपूर मोठं टार्गेट ठेवलेलं आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघासमोर. आणि आज जर पाहिलं तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघामध्ये महत्त्वाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कल्पेश म्हात्रे तसेच जर पाहिलं तर विनीत देखील दिसत नाहीये. महत्त्वाचे फलंदाज संघामध्ये आज नाही आहेत आणि कुठेतरी जर पाहिलं तर फलंदाजी मध्ये कमतरता जाणवते. परंतु रवी डबला आणि ऋतिक म्हात्रेला या मॅचमध्ये चांगली सुरुवात करावी लागेल. षटक क्रमांक पहिलं सिराज बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर शरीराचा वेध घेतला होता. पंचांकडे लाऊड अपील केली आहे, परंतु पंचाने त्या ठिकाणी जर पाहिलं तर चर्चा करतील दोन्ही पंच. एकंदरीत चेंडू बॅटला ब्रश झाला आहे की नाही, परंतु इथे शरीराचा वेध घेतला होता आणि इथे पहिला चेंडू डॉट आलेला आहे. आमच्या व्यासपीठावरती एवन झोडी प्रमोदजी देवलीकर आणि प्रणयजी रायकर यांना तुम्ही पाहताय. तसेच कानाई स्पोर्ट पाय संघाचे खेळाडू त्या ठिकाणी विकी रायकर, पवन पाटील, रणजित रायकर, हार्दिक देवलीकर. आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. रवी यांच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि खऱ्या अर्थानं रवी यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार या मॅच मध्ये. एक ओव्हरचीच पेनल्टी आहे. अरे बापरे, 4 ओव्हर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 4 या आकड्यावरती. खरं तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला या सामन्यामध्ये 1 ओव्हरची पॅनल्टी देखील आहे. म्हणजे 77 धावा 4 षटकामध्ये पूर्ण करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा इथे देखील हुक करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी नाही आहे. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार फलंदाज रवी डवला यांच्या बॅटमधून. थँक्यू. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार फलंदाज रवी डबला यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. सिराजच्या विरोधात आक्रमण करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती.
77 धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये आणि आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 8 धावा बनवल्यात. यावेळी जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळत गॅप मध्ये आणि बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार फलंदाज रवी यांच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग करतो रवी डवला या मॅच मध्ये. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. सिराज शेखच्या विरोधात आक्रमण करतो या मॅच मध्ये. पहिला चौकार जर पाहिला तर मिड विकेट क्षेत्रामध्ये, तदनंतर लॉंग लेग रिजन आणि ते लॉंगॉनच्या सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जात असताना आणखीन एक चौकार रवी यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. व यावेळेस देखील शपल क्रॉसहून हुक करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता आणि इथं जर पाहिलं ना तर चांगला चेंडू पाहायला मिळतो सिराजाच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं 77 धावांचं टार्गेट आहे आणि हे 4 षटकामध्ये पूर्ण करायचे आहेत. आणि इथून जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा बनवल्यात अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाने. व यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळाला सिराजांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 77 धावांचा पाठलाग करत असताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात त्या 12 धावा धावफलकावरती. खरं तर उशिराने हा संघ मैदानावरती दाखल झाला आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे, अन्यथा पॅनल्टी दिली जाते. आणि आज खऱ्या अर्थाने एका षटकांची पॅनल्टी देखील, एक कमी षटक टाकलं जाईल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या संघासाठी. आणि त्याच मुलीच की काय कुठेतरी हा संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेस कोड देखील या संघाचा नव्हता, त्यामुळे 3 धावांची पॅनल्टी आणि 12वा खेळाडू देखील उपस्थित राहणं गरजेचं आहे. एकंदरीत 6 धावांची पॅनल्टी आणि एक षटक देखील कमी खेळतो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. आणि खऱ्या अर्थानं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र एक भरपूर मोठं नाव आहे. कित्येक वर्षे झाले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या संघाचं आपण नाव पाहिलंय, परंतु आज या संघामध्ये खेळाडू भरपूर कमी आहेत. आणि त्याच मुळेच की काय आज पॅनल्टी घेऊन हा संघ खेळतोय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि ते जर पाहिलं तर बाईकच्या स्वरूपात धाव मिळते आणि व्हाईट बॉल देखील, म्हणजेच या चेंडूवरती 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती प्रकाश तुंबडा यांचा पहिला चेंडू वेगवान होता. यष्टांच्या मागे अकबरनं जर पाहिलं तर थोडासा संघर्ष केला आणि लाईन खराब होती, त्यामुळे व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा प्रकाश. यावेळेस देखील लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. सलगचा दुसरा चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळाला. दिशाईन चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 15 धावा. इथे जर पाहिलं ना तर प्रकाश तुंबडा वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु दिशाहीन गोलंदाजी, टप्पा चांगला असणं गरजेचं आहे, परंतु दिशा देखील. यावेळेस देखील शॉपर क्रॉस झालेत, परंतु मागच्या बाजूला जर पाहिलं तर त्या ठिकाणी चांगला प्रयत्न हकीमने केला, परंतु इथे जर पाहिलं तर कॅच ड्रॉप आणि ते एकच धाव मिळेल फलंदाज रवीला. रवीच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 16 धावा धावफलकावरती. चांगला प्रयत्न केला होता फ्लाइंग स्लीप मध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हकीमने, आणि परंतु झेल सुटला होता. कमी गतीने चेंडू टाकलाय. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न ऋतिकने केलाय, परंतु चांगला चेंडू प्रकाशांच्या माध्यमातून. या षटकाची सुरुवात खराब राहिली होती, कारण सलग चेंडू 2 वाईट टाकले गेले, परंतु तदनंतर कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी करतोय प्रकाश तुंबडा या षटकामध्ये. वेगावरती स्वार झाला. हा प्रकार पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वलन आणि वलन जरा जास्तच होतं, त्याच मुळेच की काय आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. लेग कटरचा वापर केलाय प्रकाशने. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर लेग स्टंपवरती चेंडूची पिचिंग आणि तदनंतर चेंडूने घेतलेलं वलन. आणि इथे जर पाहिलं ना तर आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न ऋतिकने केलाय, अपयशी ठरले. आणि ते आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रकाशांच्या माध्यमातून. सुरेशजी तांगडे यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं ना तर एक्झिक्यूट करता आलेला नाही. या शॉट फाईन लेगला विशाल सातवी त्या ठिकाणी पोहोचतोय आणि फक्त एकच धाव. या षटकामध्ये धावा थांबल्यात. खऱ्या अर्थानं मोठ्या फटका आलेला नाहीये. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 17 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. या पहिल्या सामन्यामध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने जर पाहिलं तर कामगिरी खराब केलेली आहे असंच म्हणावं लागेल, कारण गोलंदाजी करत असताना गोलंदाजी खराब राहिली, फिल्डिंग देखील खराब राहिली. आणि आज जर पाहिलं तर संघामध्ये 11 खेळाडू देखील नाही आहेत आणि त्याचमुळेच की काय
हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आणि इथून जर पाहिलं ना तर सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील कारण 77 धावांचं मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हो इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. शॉट फाईन लेगला. विशाल सातवी मिस्टेक करणार नाही, त्याने टिपलाय झेल. पहिला धक्का रवी डवला. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. आपल्या व्यासपीठावरती एवत जोडी प्रमोदजी देवलीकर आणि प्रणयजी रायकर यांना तुम्ही पाहताय. खूप जास्त मेहनत या स्पर्धेसाठी आणि कमी कालखंडामध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन देखील केले आणि खूप चांगली साथ या स्पर्धेसाठी कानाई स्पोर्ट पाये बी संघाने देखील दिलेली आहे आणि एवन जोडीचं कौतुक करावं लागेल. अगदी पहिल्या दिवसापासून प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला गेलाय, त्यामुळे एवन जोडीचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी बारकाईने लक्ष केंद्रित करतात या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर खूप चांगलं कार्य त्यांचं राहिलंय. नवीन फलंदाज ध्रुव मात्रे मैदानावरती दाखल झालाय. ध्रुव मात्रे यांना तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो. युवा फलंदाज आहे. हो यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. कव्हर पॉइंटला फिल्डर नाहीये. बॉल जातोय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. ध्रुव यांच्या बॅटमधून येतोय चौकार. थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. सर्कलला भेदणारा फटका होता. खरं तर इन टू द गॅप खेळले होते. डीप पॉइंटला फिल्डर नव्हते आणि खऱ्या अर्थानं त्याचाच फायदा घेतला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना ध्रुव मात्रे यांच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 धावा. धावफलकावरती येणारे 12 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. भरपूर मोठं टार्गेट आहे. 12 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं एक षटक कमी टाकला जाईल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघासाठी कारण उशिराने हा संघ मैदानावरती दाखल झाला आणि त्याच मुळेच की काय या मॅच मध्ये भरपूर साऱ्या पेनल्टी लागलेत अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला आणि ऋतिक मात्रेने देखील नाराजी व्यक्त केली. खऱ्या अर्थानं चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार खेळताना भरपूर साऱ्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागतो आणि आज जर पाहिलं तर भरपूर मिस्टेक केल्यात अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमने. बॉलिंग ट्रॅकवरती सार्थक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला ऋतिक मात्रे. हो यावेळेस फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी पाठीमागच्या दिशेने प्रकाश तुमरा चांगली फिल्डिंग करतायत परंतु इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती सुरू आहे आणि आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाने बनवल्या त्या मॅच मध्ये. हो यावेळेस जर पाहिलं तर लोअर फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न टायमिंग व्यवस्थित करू शकलेले नाही आहे. मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी विशाल सातवी पुढे येत आहेत. चेंडूला स्टॉप करतायत. तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एकेरी आणि दुहेरी धावेने काहीच होणार नाही या मॅच मध्ये. सातत्याने षटकार चौकारांची सरबत्ती करावी लागेल. ए स्ट्राईक करावे लागेल. हवाई हल्ले फलंदाजांना करावे लागतील या मॅच मध्ये. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. हो खोलात टाकला होता. डिगआउट करण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन प्राप्त नाही. स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन फिल्डिंग चांगली. इथे देखील फक्त सिंगलच मिळेल ध्रुव मात्रेला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 धावा. पूर्णपणे डॉमिनेट केल्या टीम 94 कामन संघाने. खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी विथ द बॅट विथ द बॉल देखील आतापर्यंत या सामन्यामध्ये अधिराज्य गाजवलाय. मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. हो यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने मिड ऑफ पर्यंत आलाय परंतु तिथे जर पाहिलं ना तर फक्त एकच धाव मिळेल. ऋतिक मात्रेच्या बॅटवरती बॉल आज चांगल्या रीतीने येत नाहीये. खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्यासाठी ऋतिक मात्रे जाणला जातो परंतु आज त्याच्या बॅटवरती बॉल व्यवस्थितरित्या आलेला नाहीये. मोठा फटका आलेला नाहीये. संघर्ष तो करतोय या सामन्यामध्ये. कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु खोलात टाकला होता. इथे देखील टायमिंग व्यवस्थित झालेलं नाहीये परंतु बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी ध्रुव यांच्या बॅटमधून येतोय चौकार.
थँक्यू. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचं जरूर औदार्य दाखवलं होतं ध्रुव याने, परंतु फिल्डिंग खराब राहिली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक चौकार या मॅच मध्ये ध्रुव यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेले आहे ती 29 या आकड्यावरती. 29 रन्स धावफलकावरती तुम्ही पाहता. या मॅच मध्ये सार्थक गोलंदाजी करतो, युवा गोलंदाज आहे आणि आज त्याला संधी मिळाली आहे या मॅच मध्ये. हो, यावेळेस शपल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकंसं त्याच्या हिताशी जुळलेलं नाही आहे. इथे जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. ध्रुव मात्र यंगस्टर प्लेअर आहे. खऱ्या अर्थानं पुष्पराज मात्र यांचे सुपुत्र आहेत आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रमध्ये नक्कीच त्याला संधी मिळाली आहे आणि आतापर्यंत या सामन्यामध्ये त्यांनी बॅटिंग चांगली केलेली आहे. खरं तर त्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिलेत आणि मोठे फटके खेळण्यासाठी ध्रुव जाणला जातो खऱ्या अर्थाने. कोण येते गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. इथे जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोचलेली आहे ती 30 धावा. इथून जर पाहिलं ना तर सामना जिंकणं इम्पॉसिबल राहिलाय. खऱ्या अर्थानं इक्वेशन भरपूर मोठं आहे, कारण येणारे 6 चेंडू असतील आणि सामना जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता असेल आणि टीम 94 कामन संघाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीच्या 3 षटकांसाठी फक्त आणि फक्त 13 मिनिटे या संघाने खर्च केलेले आहेत. म्हणजेच काय जबरदस्त नियोजन राहिलंय टीम 94 कामन संघाचं. अकबर शेखच्या नेतृत्वाखाली टीम 94 संघ सातत्याने खेळत असतो आणि खऱ्या अर्थानं आज इम्प्रेस केलंय पहिल्या सामन्यामध्ये, कारण आज संघामध्ये प्रमुख खेळाडू नाही आहेत. खऱ्या अर्थानं राहिल शेख देखील नाही आहे आणि इथे जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी टीम 94 कामन संघ करतोय आणि यंदाच्या हंगामामध्ये सदानंद स्मृती चषक देखील आपण पाहिलं होतं टीम 94 कामन संघाच्या माध्यमातून आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ते सामने खेळवले होते आणि त्याही क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य राहिलं होतं टीम 94 कामनचं आणि खऱ्या अर्थाने या पहिल्या सामन्यामध्ये भरपूर जास्त प्रभावित केलंय. खऱ्या अर्थानं कामनच्या मैदानावरती अनेक साऱ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि 94 चषकामध्ये देखील टीम 94 संघ हा उपविजेता राहिला होता. धानिव संघाने पराभव केला, परंतु टीम 94 कामन संघ सध्याच्या घडीला भरपूर फॉर्मात असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती हकीम, ओहो खोल टाकलाय त्रिफ्लाचीच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. थँक्यू. वेगवान चेंडू होता, खोलवर टप्प्याला चेंडू होता, परंतु इथे पंचाने नो बॉल घोषित केलाय. फिल्डिंग पंच नो बॉल कसलाय फिल्डिंग साठी. फिल्डिंग सेटअप चुकीचं होतं आणि त्यामुळेच की काय यस नो बॉल. चांगला चेंडू होता परंतु फिल्डिंग सेटअप चुकीचं राहिलं, त्यामुळे पंचाने नो बॉल घोषित केलाय. म्हणजे ध्रुव मात्र मैदानावरती पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हकीम खान. पहिला चेंडू खूप चांगला राहिलाय. पहिल्या चेंडूवरती त्रिफलाचित केलं होतं परंतु नो बॉल पाहायला मिळाला, त्यामुळे ध्रुव पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये पंचाने विनंती आहे लगेच सामन्याला सुरुवात करा. भरपूर वेळ घेत आहे पंच, लगेच सामन्याला सुरुवात करा, कारण आजच्या दिवसामध्ये आपण 7 सामने खेळवतोय आणि पहिला सामना 5 षटकांचा असणार आहे, त्यामुळे पंचाने देखील विनंती आहे लगेच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हकीम खान ओव्हर द विकेट. हो, यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या दिशेने फटका सजवलाय. त्या ठिकाणी अमान आहे. फिल्डिंग चांगली त्यांच्या माध्यमातून आणि इथे फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या आकड्यावरती. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना देखील इम्प्रेस केलं कामन टीमने. गोलंदाजीमध्ये देखील इम्प्रेस करतायत. फिल्डिंग देखील चांगली. तिन्ही क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी राहिली आहे कामन संघाची. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा ऋतिक मात्र संघर्ष करतायत. आज भरपूर मोठा संघर्ष ऋतिकने केलाय आणि या षटकामध्ये देखील त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. फक्त न फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या सामन्यामध्ये.
खऱ्या अर्थानं पूर्णपणे अधिराज्य गाजवलाय, पूर्णपणे डॉमिनेट केलाय टीम 94 कामन या टीमने. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओहो, यावेळेस अराउंड लेग त्रिफलाची यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु खोलवर टप्प्याला चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि तिथून जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऋतिकने केला, अपयशी ठरले आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅच मध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमला बसलाय. नवीन फलंदाज ऋतिक रायडे मैदानावरती दाखल झालाय. फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या सामन्यामध्ये. हकीम खान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस मोठा फटका खेळलाय जरूर, परंतु फिल्डर आहे आणि त्या ठिकाणी कॅच कंप्लीट केला जाईल अमन यांच्या माध्यमातून. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये, फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते हकीम यांच्या माध्यमातून. सलग 2 चेंडूवरती 2 धक्के दिलेत. सुरुवातीला जर पाहिलं तर ऋतिकला बाद केलं आणि इथे जर पाहिलं तर रायडे देखील बाद झालाय. आणि इथे जर पाहिलं तर सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि खऱ्या अर्थाने विकेट हॅट्रिक घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे या सामन्यामध्ये गोलंदाज ऋतिक हकीमला. हो, यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक साजरी करतोय फलंदाज हकीम खान. जबरदस्त गोलंदाजी, आणखीन एक फलंदाज बाद या मॅच मध्ये. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते हकीम यांच्या माध्यमातून आणि ते जर पाहिलं तर शेवटचा चेंडू बाकी असेल. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट बाद केलेत. फलंदाजांना बाद केलाय पूर्णपणे. जर पाहिलं तर बॅकफुटला गेलाय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र हा संघ या मॅच मध्ये. आणि इथून जर पाहिलं तर हकीम खान जबरदस्त कामगिरी करतायत. हो, यावेळेस जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि ते व्हाईट बॉल आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील जातोय. तब्बल 5 धावा या चेंडूवरती मिळतील. खराब चेंडू पाहायला मिळाला, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि तिथे जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे जात असताना तब्बल 4 धावा. एकंदरीत मागील चेंडूवरती 5 धावा मिळाल्या आणि इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू बाकी. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. इथे सामना जिंकलेला आहे टीम 94 कामन या संघाने. अभिनंदन अभिनंदन टीम 94 कामन. हाडलक टपलक अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. आज भरपूर साऱ्या मिस्टेक अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाने केल्या आणि त्याच मुळेच की काय हा संघ या पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होतोय. फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. विथ द बॅट, विथ द बॉल भरपूर साऱ्या मिस्टेक आणि उशिराने देखील हा संघ मैदानावरती दाखल झाला. त्यामुळे हा संघ या पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होतोय आणि या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 28 धावा ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. तब्बल 4 चौकार आणि 1 षटकार या उभ्या मैदानाला ज्या फलंदाजांनी दाखवलं. अर्थातच अमान शेख राहिलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या अमान आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. आमच्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर प्रमुख मान्यवर आहेत. एवन जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रणयजी रायकर. खरं तर हकीम खान याने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु हाय स्कोरिंग सामना होता. त्यामुळे जर पाहिलं तर आम्ही फलंदाजाचा विचार केलाय. जरूर विकेट हॅट्रिक हकीमने घेतली आहे, परंतु हाय स्कोरिंग सामना होता आणि त्याच मुळेच की काय धावा भरपूर बनवल्यात अमानने. त्यामुळे अमान राहिलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. अविन देवलीकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करायचे. आकर्षक ट्रॉफी आणि तदनंतर ऋतिक रायकर
हर्ष रायकर, आकाश कोंडसकर आणि अक्षय ठाकूर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं कोल्ड ड्रिंक्स आणि मंदार मोकादम यांच्या माध्यमातून कलिंगड या ठिकाणी दिले जाते. अमानला वेलपेड अमान आणि बेस्ट ऑफ लक असेल तुला पुढच्या मॅचसाठी. जबरदस्त कामगिरी केली, तब्बल 28 धावांचं योगदान अमानने दिलं आणि अमान राहिलाय या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो. फोटो काढत